वटपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर आली आहे आणि वटपौर्णिमा म्हटली की सुवासिनींचा सण. वटपौर्णिमेचा संपूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ इथपर्यंत हा उपवास करावा लागतो. त्यामुळे भरपूर अशी ऊर्जा आपल्याला टिकवून ठेवावी लागते. रोजचीच कामं त्याचबरोबर उपवास, त्यामुळेच फक्त उपवासाचे पदार्थ पोट भरण्यासाठी न खाता तितकीच ऊर्जा देखील आपल्या शरीराला आवश्यक असते. त्यामुळेच आज मी तुम्हाला इतकी पौष्टिक अशी उपवासाची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे. ही वडी बनवण्यासाठी आपण अजिबात साबुदाणा, भगर, राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ कोणत्याच पिठाचा वापर केला नाही. तरी देखील इतकी पौष्टिक वडी कशी बनते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. शिवाय ही वडी बनवण्यासाठी आज आपण अजिबात साखरेचा देखील वापर केला नाही. तरी सुद्धा इतकी मस्त मऊसूत वडी कशी बनवायची तेही साध्या सोप्या पद्धतीने ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया घरातील मोजक्याच साहित्यात उपवासाची पौष्टिक वडी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. उपवासाची पौष्टिक वडी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून आपल्याला 2 कप एवढे मखाणे घालायचे आहेत. हो, आज मी तुम्हाला मखाण्यांपासून उपवासाची पौष्टिक वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे. मखाणे हाच आपला मुख्य घटक आहे या वडीचा. मखाणे हे फुलवलेले असले तरी सुरुवातीला असे थोडेसे चिवट असतात. ते कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे वडी महिनाभर टिकायला मदत होईल आणि मिक्सरमध्ये पावडर सुद्धा अगदी बारीक होईल. आता लगेचच गॅसची आच आपल्याला मंद ठेवायची आहे आणि हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत. उपवासादरम्यान मखाणा हे एक उत्तम स्नॅक आणि पौष्टिक पर्याय आहे. उपवासाच्या दरम्यान मखाणे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला ताकद मिळते आणि त्वरित ऊर्जा देखील मिळते. मखाण्यांमध्ये फायबर भरपूर असतं, कॅलरीज कमी असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे प्रचंड भूक लागल्यामुळे आपलं कामावरचं नियंत्रण देखील जातं. ते तसं होऊ नये त्यामुळे मखाणा फायदेशीर ठरतो. मखाण्यांमधून भरपूर ऊर्जा मिळाल्यामुळे अशक्तपणा देखील येत नाही. इथे काही वेळ मी मंद आचेवर मखाणे भाजून घेतले आहेत. आता त्यातला एक मखाणा थोडासा गार करून घ्यायचा आणि असा बोटाने चुरून बघायचा. त्याची पावडर होत असेल तर मखाणे भाजले गेले आहे असं समजायचं. आता लगेचच गॅस बंद करायचा आणि हे मखाणे आपल्याला ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा कप एवढं किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. सुकं खोबरं सुद्धा आपल्याला मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत आणि थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आपण सर्व जिन्नस भाजून घेत आहोत, पण अजिबात कुठेही तुपाचा वापर केलेला नाही. नैसर्गिक त्यामध्ये तेल आहे, त्याचाच वापर आपल्याला भाजण्यासाठी करायचा आहे. म्हणजे जास्तीत जास्त वडी टिकेल आणि जास्ती कॅलरी आपल्या शरीरात जाणार सुद्धा नाहीत. उपवास असताना सुकं खोबरं खाण्याचे देखील भरपूर फायदे आहेत. सुक्या खोबऱ्यामध्ये सुद्धा भरपूर प्रथिनं, कॅल्शियम आणि सेलेनियम सारखे घटक असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते. त्याचप्रमाणे सुक्या खोबऱ्याच्या नियमित सेवनामुळे हाडांची झीज थांबते आणि सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. पुढच्या 1-2 मिनिटातच तुम्ही बघू शकता सुक्या खोबऱ्याचा रंग बदलत चालला आहे. अगदी खमंग आणि खरपूस ते भाजलं गेलं आहे. असा रंग बदलला की लगेचच सुकं खोबरं सुद्धा काढून आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये आपल्याला पाव कप भरून शेंगदाणे घालायचे आहेत आणि मंद आचेवर शेंगदाणे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यांमध्ये भरपूर असे हेल्दी फॅट्स असल्यामुळे आपल्याला त्वरित ऊर्जा देतात आणि दिवसभर सक्रिय ठेवण्याचं काम करतात. शेंगदाण्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते, स्नायू आणि हाडे देखील मजबूत होतात. गुळासोबत शेंगदाणे खाल्ल्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि त्वरित ऊर्जा मिळते. इथे मी काही मिनिटं शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेतले आहेत. असे सालं सुटेपर्यंत भाजून झाले शेंगदाणे की हे सुद्धा आपल्याला लगेचच काढून गार करून घ्यायचे आहेत. आता कढईमध्ये फक्त 1 चमचा मी साजूक तूप घालणार आहे. तूप विरघळलं की लगेचच ह्यामध्ये 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम घालणार आहे आणि हलकेसे फुटेपर्यंत आणि खमंग होईपर्यंत हे सुद्धा आपल्याला या तुपाबरोबर भाजून घ्यायचे आहेत. असे तुपाबरोबर भाजल्यामुळे अगदी छान खमंग लागतात ते जेव्हा वडीमध्ये दाताखाली येतात. तुम्हाला जर सुकामेवा घालायचा नसेल तर नाही घातला तरी देखील चालेल. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढे बिया काढून घेतलेले खजूर घालायचे आहेत. इथे मी काळे खजूर वापरले आहेत. तुम्ही साधे खजूर वापरलेत तरी देखील चालेल. आता ह्या उरलेल्या तुपाबरोबरच फक्त 1 ते 2 मिनिटं आपल्याला थोडेसे हे मऊ करून घ्यायचे आहेत. म्हणजे वडी टिकायला मदत होईल आणि छान असे ते मिक्सरला सुद्धा वाटले जाईल.
खजुरामध्ये सुद्धा भरपूर पोषक तत्व असल्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते आणि आपल्याला उपवासाच्या दिवशी अशक्तपणा जाणवत नाही. इथे बघू शकता पुढच्या 1.5 ते 2 मिनिटातच खजूर असे मऊसूत झाले आहेत. त्याचा गोळा तयार झाला आहे. असं झालं की हा खजूर सुद्धा आपल्याला काढून पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे. इथे मगाशी जे आपण सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सर्व जिन्नस घालायचे आहेत. परंतु खजूर पहिले घालायचं नाही. बाकी सर्व कोरडे जिन्नस आपल्याला आधी यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्सरचं झाकण लावून मिक्सर सुरुवातीला चालू बंद करायचा आणि नंतर सलग फिरवायचा. आधीच सलग फिरवलात तर व्यवस्थित सर्व पदार्थांची पावडर तयार होणार नाही. इथे बघू शकता सर्व कोरड्या पदार्थांची मी पावडर तयार करून घेतली आहे. आता ह्यामध्ये आपण जो मऊ केलेला खजूर आहे तो घालायचा आहे आणि मिक्सरचं झाकण लावून हे आपल्याला पुन्हा एकदा मिक्सर चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे संपूर्ण खजूर यामध्ये एकजीव होईल. इथे बघू शकता खजूर मी मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर ह्याचा रंग कसा मस्त असा तपकिरी झाला आहे. इथे मी तुम्हाला चमच्याने असं मिक्स करून सुद्धा दाखवते. अजिबात कुठेही खजुराचे तुकडे राहिलेले नाहीत किंवा मिक्सरला सुद्धा खजूर चिकटला गेला नाही. आधीच जर तुम्ही सर्व एकत्रित वाटलं असतं तर व्यवस्थित वाटलं सुद्धा गेलं नसतं, पावडर झाली नसती आणि मिक्सर सुद्धा खराब झाला असता. त्यामुळे सुरुवातीला कोरडे जिन्नस आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच खजूर बारीक करून घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये अर्धा कप घट्ट भरून बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. त्यामध्ये फक्त 1 चमचा पाणी घालायचं आहे. काही लोकांना वाटतं की पाणी घातल्यामुळे लवकर पदार्थ खराब होतात. पण मी एक इथे सांगू इच्छिते, जेव्हा आपण गूळ विरघळवून घेतो तेव्हा त्यामध्ये 1 चमचा जे पाणी असतं ते पूर्णपणे पाणी निघून जातं. फक्त पाक कडक होऊ नये यासाठी आपल्याला चमचाभर पाणी घालायचं आहे. नाहीतर पाक कडक झाला तर वडीसुद्धा आपली कडक बनू शकते. आता हा गूळ आपल्याला फक्त या पाण्याबरोबर विरघळवून घ्यायचा आहे. पुढच्या 1 मिनिटातच गूळ विरघळला जातो. असा विरघळला गेला की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एक छोटा पाव चमचा भरून यामध्ये मी वेलची पूड घालणार आहे. म्हणजे वडीला खूप छान स्वाद येईल. आता आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे मिक्सरमधलं ते संपूर्ण मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि वरून यामध्ये आपण मगाशी जे तळून घेतलेलं काजू आणि बदाम आहेत त्याचे मी छोटे तुकडे करून घेतलेले ते यामध्ये घालणार आहे. तुम्हाला जर एकत्र मिक्सरला फिरवायचं असेल तर त्याची पावडरसुद्धा केली तरी चालेल. पण साजूक तुपामध्ये तळलेला सुकामेवा वडीमध्ये दाताखाली खाताना असा लागला की खूप छान लागतो. म्हणून मी असे तुकडे करून घेतले आहेत. आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला या गुळामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या इथे मी गॅस बंद केलेला आहे. व्यवस्थित असं संपूर्ण मिश्रण एकजीव करून झालं की इथे मी एका प्लेटला थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आहे. यामध्ये हे संपूर्ण मिश्रण घालायचं आणि एखाद्या उलथण्याने किंवा वाटीने आपल्याला हे संपूर्ण मिश्रण थापून घ्यायचं आहे. तुम्हाला जरी हे असं कोरडं वाटत असलं तर इथे मी तुम्हाला हाताने असं गोळा करून दाखवते. बघू शकता किती ओलसर हे मिश्रण आहे, परंतु फार अगदी पातळ नाहीये. तुम्हाला जर वडी करायची नसेल तर ह्याचे छोटे छोटे लाडू बनवलेत तरी देखील ते सहज वळले जातील. इथे मी सर्व वडी अशी उलथण्याच्या मदतीने थापून घेतली आहे. बघू शकता आता कशी व्यवस्थित ती थापली गेली आहे. त्यामधलं जे तूप आहे ते बाहेर आलं आहे आणि व्यवस्थित ती सेट झाली आहे. आता ही वडी गरम असताच आपल्याला ह्याचे सुरीने असे काप करून घ्यायचे आहेत. म्हणजे थंड झाल्यावर लगेचच वडी आपल्याला काढता येईल. ही वडी आणखीन सुंदर दिसण्यासाठी वरून असे एक एक मी पिस्त्याचा काप लावून घेणार आहे आणि ही वडी आपल्याला ओट्यावरच ठेवायची आहे आणि आता प्लेट भरपूर गरम आहे ती पूर्णपणे थंड होण्याची वाट बघायची आहे. म्हणजे वडी आपली पूर्णपणे सेट होते. पुढच्या काही मिनिटातच वडी पूर्णपणे गार झाली आहे. बघू शकता किती चमक होते. आता पूर्णपणे ती सेट झाली आहे. आता एखादी सुरी घ्यायची आणि कडा सोडवून घ्यायच्या म्हणजे वडी सहज आपल्याला काढता येईल. इथे मी एक वडी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते. वडीचं टेक्स्चर बघू शकता किती सुंदर वडी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा येत्या वटपौर्णिमेला ही वडी करून बघा. फक्त उपवासालाच नाही तर एरवीसुद्धा लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही ही पौष्टिक वडी खाऊ शकतं. आरोग्यासाठी तितकीच लाभदायक आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा. प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. ही वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. बघू शकता किती मऊसूत आहे. अजिबात कुठे आपण पाक तयार केला नव्हता किंवा साखर सुद्धा वापरली नव्हती. तोंडात टाकताच विरघळणारी पौष्टिक अशी उपवासाची वडी तयार आहे. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.